या संपूर्ण संचाचा इथे जमलेल्या तमाम नाटक रसिक प्रेमींना दुसऱ्या पेढीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। ओ झिमन बुवा, आता बघा पब्लिक बघा बुवा किती आहे। नंतर येऊन म्हणाल की समीर बुवा पब्लिक हलवलं। बघा व्यवस्थित, तिकडून तुम्हाला दिसत असेल नाही दिसत मला माहिती नाही, पण बघा रसिक हो, बुवानी ज्या पद्धतीने बारी केली त्याच पद्धतीने मी सुद्धा बारी करणार। नाही करणार, बरोबर नाही? मी पहिल्या बारीमध्ये बुवाने एवढं काय बोललो की बुवा एवढं तापलं ते, बुवा एवढा ताप जीवाला बरा नाही हो, आधीच तुमची तब्येत खालवली बुवा। हा, आणि बघा बुवा जसं बोलले तसं उत्तर देणार। स्तवन गण गवण बुवा, समीर बुवा कुणाची उधारी ठेवत नाही। ओय झिमन बुवा, तुमची सुद्धा आज व्याजा सकट बुवा तुम्हाला उधारी परत करणार नाही। ना बुवा तसं बोललेत ना तसं नक्कीच बुवाना बोलणार। म्हणून बघा आता इथे जमलेल्या रसिकांपैकी नामवंत कलाकार आहेत, शास्त्र अभ्यासक सुद्धा आहेत। आता बघा विषय बघा, शाहीर म्हटलं बघा, विषय ऐका व्यवस्थित। जेवण बुवा तुमचं पण कान उघडं ठेवा। शाहीर म्हटलं की शाहिराच्या डोक्यावरती टोपी किंवा फेटा असावा, बरोबर आहे का नाही बुवा? तुम्ही नामवंत शाहीर आहात हे तुम्हाला बुवा शोभत नाही बुवा। कोणतीही शायरी असो, तमाशा, लावणी, भेदिक शायरी किंवा आपला कलगीतुरा बुवा, हे लक्षात ठेवा बुवा। आणि तुम्ही एवढं नामवंत शाहीर म्हणून नाव आहे तुमचं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बुवा, सगळीकडे नाव आहे तुमचं बुवा। हे लक्षात ठेवा, नेहमी शाहिराला टोपी किंवा फेटा हे घालावं लागतं बुवा। आता बुवा येऊन म्हणतील की बुवा मी टोप्या लावायची कामं करत नाही, हा, पण बुवा जे आहे ते आहे। माझी या संपूर्ण कलगीतुरा मंडळाला सुद्धा माझी विनंती आहे, रेकॉर्डिंग करा की प्रत्येक शाहिराला या रंगमंचावरती बाई असो, आम्ही कलगीवाले बाई आणि तुरेवाले पुरुष दोघांना सुद्धा टोपी घालण्याचा अधिकार हा कायम केला पाहिजे बुवा। हा बघा, आणि मगाशी साऊंड झाला साई साऊंड सर्व्हिस, सानवी साऊंड सर्व्हिस, मला असं सांगण्यात आलं की दत्तकृपा साऊंड म्हणून चुकून त्यांचं नाव घेतलं जातं। सुंदर साऊंड आहे तुमचा, तुम्हाला शाहिरी मानाचा मुलगा। आणि बघा गाणी नेमकीच गाणार, पण बुवाला चांगलं बोलून जाणारच। बुवाला मी आदर्श मानायचो, खरंच झिमन बुवामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व। पण बुवा आज ज्या प्रकारे तुम्ही बारीक लिहित ना बुवा, बुवा तुम्ही झिंगलो काय हो? काय बुवा झिंगलं काय बुवा, त्याला काय खाल्लं काय माहिती बुवा, नक्कीच तुम्ही झिंगलं जाव म्हणून बोलणार आहे भरपूर। म्हणून आपण बुवा झिंगलं आहेत का नाही, हा जर असं बघितलं असं इकडून तिकडून असं वळवळत होतं, इकडे जाऊ की इकडे जाऊ की इकडे जाऊ। बुवा तुमच्यासारखं आम्हाला पण बोलता येतं बुवा, नवीन असलं म्हणून काय झालं, पण बोलणार। शुभ मंगल झाल्यावर मंगला येड्या बुवा बोलणार, येणार बुवा येडा बोललाय, शहाणा बोललाय, अजून काय काय बोललाय बुवा। हा बघा, शुभ मंगल झाल्यावर मंगला बांधून फुलाल्या खाटात बंगला। झिमन बुवा एवढी माझी आळवणी सुंदर नाहीये, पण बोलणार अरे बुवा दिसायला दिसतोस तू चांगला, लय चांगला आहे बुवा, चांगला कोण खूप घालून मस्त एकदम टकाटक आला। हा बुवा दिसायला दिसतोस तू चांगला, पण कशानं बुवा तू झिंगला। अरे शक्ती तुऱ्याचा डाव हा रंगला रंगला रंगला, शक्ती तुऱ्याचा
अरे डाव हा रंगला 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 बुवा दिसायला दिसतोस तू चांगला बुवा दिसायला दिसतोस तू चांगला माझ्या कशाला बुवा तुझी बुवा दिसायला दिसतोस तू चांगला बुवा दिसायला दिसतोस तू चांगला पहिली वारी माझी मी शास्त्राच्या आधारे केली बुवा तुमच्या अंगा अशा येड्या गबाळ्या अशा शिव्या देऊन बुवा केली नाही बुवा हा तुम्हाला पहिली शब्दामध्ये मी काय अपशब्द बोललो होतो बघा आणि आता हा राज्याचा भाग म्हातारा झालाय काय कामाचं नाही दात पडलं या लांजाच्या वाघाचं हा म्हणून बघा विषय बघा बसा तुम्ही खाली बसून घ्या आता नाचायचं नाही तुम्ही पाठी घालून बसा आता बुवाला नाचवायचं हा बुवा बघा आला इथं मस्त स्वागत बिगत झालं बुवांचं मस्त गाण्यावरती नाचत आलं कुठला गाणं जाता तो मैहू डॉन डॉन मैहू डॉन हा लांजाचा डॉन हा आणि डॉन आला इथं एंट्री केला आणि म्हणतो काय झालं त्या बुवाचं नाव काय अरे मेल्या बुवाचं नाव तुला माहिती नाही मग कशाला बारी कर्माला बाऱ्या करतोय हा एवढ्या बाऱ्या झोपत नाही तर बाऱ्या घ्यायच्या नाही काय मेला सोपलं बोला मग बारी करताना ते हा आणि आल्या आल्या डायरेक्ट सुरुवात समीर बुवावरती आपलं बुवा आणि बघा या संपूर्ण बारीमध्ये या झिमन बुवाला मी सन्मान दिला मी त्यांना अहो केलं मान दिला पण बुवाने आल्या आल्या अरे तू रेगला का ना मला हे बुवा तुला काय बुवाने बुवा या रंगमंचावरती आपण बारी करत असताना कोण मोठा ना किंवा कोण छोटा ना आपण सर्व समान आहोत तुम्हाला पहिल्या बारीतून बोललो मी पण हे कसं माहितीये शेपूट वाकडं ते वाकडं कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं तुम्हाला बुवा कुत्रा बोललाच हा कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असतं बघा आणि बुवा जर तुम्ही मान सन्मान कोणाला देत नसाल ना तर तुमचं सगळं मुसल गेरात आहे काय फायदा नाही हा आणि बोल याला सोडायचं नाही बोल बुवा आणि बोल मैदानात या बुवा आता मैदानात या इकडे पाऊस पण चांगला पडतो चिकन दोघांनी करून बघू कोण कुणावर पडतो भारी आजच्या आपल्या बारीच्या टायटलच आहे चांगलं हा बघा आणि बुवा बोला बुवा बुवा बोले की समीर बुवा बाईची बाजू मारतोय ए येड्या ए घुसणाऱ्या ए झिमण्या तुझ्या कशा उडवतात चिमण्या तर बघा चांगल्या चिमण्या ह्याच्या उडवणार आहे पण बुवा निघू खाला म्हणून निघू खाणार नाही पण बुवाला शास्त्र आधारेच बोलणार नाही बोलणार बाई पण खतरवणार आणि बाईना हे कमी समजतात बाईची बाजू बाई काही कमी आहे काय बाई जर मागं लागली ना बुवा हे तुला नागरा करून इकडे वाटून तुझं हा कुठं हायस्कूल कमी समजू नको खेळची वागी अशी लागीन म्हणतात हा हिंमत आहे काय बुवा तुम्हाला लागायला अशी
येणं समजलं काय खेळवाला आम्ही येण लावतो प्रत्येकाला आणि हे लांजावाले मोठे गांजावाले हा झाला काल विषय आम्ही लांजावाले मोठे गांजावाले मी याला सोपलास तू हा आणि बघा बुवानं भरपूर काय काय लिहून आणलंय आणि बघा बुवांचं गण गौरव प्रत्येक बुवांचं गाणं सुंदर होतं मी सुंदर ते सुंदर बोलणार प्रत्येकाला कटिंग देणं हे माझं काम आहे बघा तुम्ही हा रसिक प्रेक्षक जमलाय ना असाच जरा थांबा 15-20 मिनिटं तुमचं मनोरंजन नक्कीच करणार गाण्यांच्या माध्यमातून सुद्धा आणि बोल बच्चन हा बोलतात की समीर बुवा बोल बच्चन माझ्या समोर चढवायचं नाही आणि तू इथं बारी करायला आलास मग इथं काय बुवा ना तुला बोलत होतो हा तुम्ही फक्त येऊन इथं बोल बच्चन झालं बाऱ्यामध्ये आम्हाला बोलायचं समोरच्या बुवाला आणि आम्ही काय गप्प बसायचं हा आम्ही पण सुपारी घेतलं मग अशी बोललो सुपारी घेतलं मनोरंजन करणार मग करा तुम्ही आम्ही पण मनोरंजन करतो बघा एक शेर गातो आज माझ्या गाठीशी अनुभव कमी आहे मी 2 वर्ष बाहेर करतोय 2 वर्ष 50 बाहेर केल्या हा बुवांची ती माझी पहिलीच गाठ आहे पण बुवा शेर काय गातो बघा अरे अनुभवाने कमी असलो तरी इकडं बघ अनुभवाने कमी असलो तरी तुम्हाला पूर्ण उरणार तुमच्या शब्दाला आज मी उत्तर देणार काय चुकलं तर हा रसिक राजा मला माफ करणार आहे आणि तर सांगतो जीवन बुवा वाटेला गेला बुवा तर तुला सुटला शॉट मारणार भक्त प्रल्हादाची तुम्हाला गोष्ट माहिती असेल भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकशिपू भक्त प्रल्हाद याला मारायचे खूप प्रयत्न केले हत्तीच्या पायदे दिले तुम्हाला भक्त प्रल्हादाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल म्हणून बघा विषय बघा नरसिंह त्या हिरण्यकशिपूला राजवाड्यामध्ये म्हणजे वरांड्यामध्ये 2 मांडीच्या घेऊन मध्ये चिरतो आणि त्याचा वध करून त्याचा कोथळा बाहेर काढतो माहिती ना खांब असतो माहिती ना वरांड्यामध्ये वरांडा त्या वरांड्यामध्ये एक खांब असतो त्या खांबाला लाथ मारतो आणि त्यातून हिरण्यकशिपू बाहेर पडतो बघा विषय बघा ऐकू द्या काय केलंस लढून तू खाली पडून काय केलंस लढून तू खाली पडून फसलास कसा ह्या कांड्यात यालाच बोलणार तुला यालाच बोलायचं काय केलंस लढून तू खाली पडून अरे बाबा जरा बसा पाणी घाला तुम्ही सांगितलं तुम्हाला पाणी तुकाड्या क्लिअर थांबा काय केलंस लढून तू खाली पडून बघा वाटवलं का कसा फसलास कसा ह्या कांड्यात आणि याला धरून मारलंय मांड्यात बघा याला धरून मारलंय मांड्यात दम नाही उरला वरांड्यात वरांडा असतो ना घराचा वरांडा दम नाही उरला वरांड्यात बुवा तुम्हाला ऐकायचं असेल ऐका काय करायचं ते करा बुवा हा इकडं बघा हा बरोबर काय केलंस लढून तू खाली पडून फसलास कसा या कांड्यात याला धरून मारलंय मांड्यात याला धरून मारलंय मांड्यात काय उरला हो या कांड्यात धरून मारलंय मांड्यात काय उरला हो या
बुवा तुमच्या स्तवनाला मी हात घालणार नाहीच. हा कारण स्तवनाची आपण कटिंग देत नाही. हे याड्यात दिलं नाही कशी करते याडा कसा काय म्हणते जन्म आलाय तो. हा म्हणून बुवा बोलले गणाची आणि गौराणीची कटिंग तीनदा गाळलीस तरी बुवा तुला यायची नाही. आणि मी आता एवढा सोपा चाली घालतो आणि म्हणतो माझी स्वतःची बेतनी आहे. हा बुवाचा गण होता चालू ती कशी भूल पडली मला कौलन मथुरेला. बुवा तुमच्याकडे सुंदर काम नाही पण कटिंग देणार. बुवाचं गण काय होतं आळवी तो गणा मी तुला दर्शन द्यावे गणराया मला. असा बुवाचा गण होता. बुवा तुम्ही मगाशी माझ्या गणाची कटिंग दिली पण बुवा मी कटिंग म्हणणार नाही. बुवा कटिंग गवळणीची देतात आपण अळवणी म्हणूया अळवणी बुवा. हा आणि शक्य मिळवते का माझ्यासमोर बोलतात. हा स्वतः बुवा आणि शिका. हाय तुमचं तुम्ही मोठे बाऱ्या केल्या मोठे बुवा तुम्ही बुवाशी बाऱ्या केल्या तुम्ही मोठं झाडू नये बुवा. वंदितो तुला मी गणा वंदितो तुला मी गणा नाचते चंचला वंदितो तुला भरपूर बुवा आपल्याकडे कमी नाही विषयांची लेखनी स्वतःची. बुवा बोलू तुम्हाला अरे एकच वादा आमचा राजू दादा बुवा त्याला हळूच लावी हात झिमन बुवा झिमन नमन कर एवढ्याच कामाचा तू बुवा. त्याला हळूच लावी हात अहो कसा चौकय मोठ जात मग हा जोर लावून थकला मग बुवा हा रुसला. साप रुसला बुवा हा रुसला आणि याचा डावही फसला आणि नाही त्यावेळी हा बुवा हलवत बसला. आता काय हलवत बसला बुवा याचं उत्तर द्यायचंय. जेव्हा मी सांगतो बुवा शास्त्र सांगतो जेव्हा रावणाने सीतेमाईला पळवून नेली होती तेव्हा हनुमान तिथे शोधासाठी गेले असता तेव्हा हनुमानाने त्या लंकेला आग लावली आणि त्यांनी शेपूट अशी हलवली. तो विषय बुवा आणि इथे येऊन काय बोलत ते सर करून घेणार नाही मी बुवा. त्याला हळूच लावली हात लावतोय वाघ मगाशी बोलले. हा म्हणून म्हणले बघा अरे किती पहिला असा लांडगा नको
आज मला झिमन बुवा तुरेवाला शाही समीर म्हणतात मला मी हाय खेळवाला मारे सामन्यात बाजी पण ये झिमन बुवा तेरे सामने मैं झुकेगा नहीं बघा बुवा बोलतात गवळण समीर बुवा तीन वेळा तरी गायलीस तरी तुझ्या काय जमायचा ना बोले का हा म्हणून बुवाची गवळण बुवा काय ते उलट बोलून गेले हा गवळणीमध्ये 4 पण त्याची उलटी काढली बुवानी म्हणून बुवाची गवळण अशी होती कितना मजा शांतपणे इकडे दाखवायची काय बुवा हा गांजामध्ये काय मोठ्या गांजा तिकडे काय तिकडे करा बुवा इकडे नाही कितना मजा अरे कैसा नशा है अरे प्यार करके देखो ना मेरी तरह तुम भी कभी प्यार करके देखो ना बुवाची गवळण होती तुझवीन माझे व्यर्थ हे जीवन तुझ माझी राधा श्रीनंद हरी यमुना तिरी करतो तुला ही बुवांच्या पोरग्याची गवळण बरोबर का नाही बुवांचा मुलगा किती वर्षाचा आहे कुणाला माहिती आहे हात वर करा जरा किती वर्षाचा बुवांचा पोरगा बाबू 10 वर्षाचा किती बुवा म्हणतात माझ्या पोरगा 10 वर्षामध्ये म्हणजे माझ्या माहितीमध्ये बुवांचा मुलगा 10 वर्षाचा आहे ए बुवा इकडे घेऊन ये तुझ्या मुलाला बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय माझा मुलगा फक्त 5 वर्षाचा 5 वर्षामध्ये त्याची युट्यूबला गवळण आले बुवा आणि तू काय शकण्या मिळवतोस रे शाण्या बुवा समज ना इथं उगाच जेवून मोठा मिरवायचा बुवा हे तुमचं काम नाही बुवा फक्त वय वर्ष 5 युट्यूबला जाऊन तुम्ही बघा मास्टर स्वरूप हे चॅनल आहे या चॅनलवरती बुवा गवळण जाऊन ऐका तिथं बघा कशी माझी लेखणी आणि माझ्या मुलाने कसं गायलंय ते हा आणि सांगता तिथं येऊन मोठेपणा करता तिथं म्हणून बुवाच्या गवळणीची बुवा बोलले की बाबा बुवाच्या गावून पहिली गवळणीची कटिंग घेऊया बघा बुवाची गवळणी गायलेली आहे पण माझी गवळण बुवा तुमच्या गवळणीची कटिंग आहे का बुवा मी तुझी राधा तू माझा गाणा मी तुझी राधा तू माझा गाणा अरे भुलवले तू मना श्री मनमोहना त्या कुंजवना श्री मनमोहना त्या कुंजवना अरे भेटशील का सांग ना मनमोहना त्या कुंजवना मनमोहना त्या कुंजवना भेटशील का सांग मनमोहना
तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे आलेलं आहे. तर बुवा जर प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तर मान्य करा बुवा. बुवाचा प्रश्न असा होता की कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत. त्या भगवानाचे नाव काय व त्या कलियुगात त्यांचे वास्तव्य कुठे आहे? तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या शास्त्राप्रमाणे श्री भगवान विष्णू असं आहे आणि त्यांचे जे वास्तव्य आहे ते मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात असं आहे. आणि ते तीर्थक्षेत्र बुवा आपल्या भारत देशामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. जर प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तर मान्य करा आणि जर चुकीचं असेल तर बुवा आता या बारीवर समजेल रिपोर्ट येईल बुवा. मग पुढचे आपल्या बाऱ्या होतील का ते समजतील बुवा बरोबर. म्हणून बुवा ना बोला तुम्ही असंच थांबा अजून आता काही वेळेचं बंधन नाही. सकाळी कोंबडा आरवला तरी चालेल. आमचे बाबा हाय बाबाच्या घरात राग मी बाबा सकाळी जायचं बरोबर. सकाळची पहिली गाणी पकडून बघा. अहो रात्री आणखीची जेव्हा घंटी मी वाजवली. या अशा बुवांच्या अनेक घंटे बुवा तुझ्यासारखे 56 बुवा बघायचे समजतं ना. हा अहो रात्रभर यानं केलं या काम काम करून आला बारी बिऱ्या करून आला आणि दमदानी सुटला विचार असा विषय आहे. हा त्याला पण शास्त्र आहे बुवा. म्हणजे दुर्वास ऋषी जेव्हा भिक्षा मागण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांची जी झोळी होती ना झोळी त्या झोळीमध्ये एका चोराला वाटलं की काहीतरी सामान आहे मग त्याची पिशवी अशी कैचीने कापली. तो विषय आहे. अहो रात्रभर यानं केलं या काम मग भिजून गेला बघा घामान. अहो घाईवर आला न विचार नाही केला. अहो घाईवर आला आणि विचार नाही केला बघा घातल थैमान. बघा घातल थैमान. मग काल रात्री या बुवाच काल रात्री या झिमन बुवाच काल रात्री या बुवाच कोणी कापील सामान. कोणी कापील सामान. बोले की समीर बुवा हक्षी माझी आई नवला देवीला एकच विनंती आहे. आई या बाटक्या बुवाला जरा अक्कल दे. बाटका बुवा आहे काय नाही तर येऊन रंगमंचावरती बोलतोय तिथं आणि मला बोलायला लावलंय. आज माझी बुवा माझा संयम कुठलेला आहे बुवा. मी कुठल्याच शाहीराला अरे धुरे करत नाही पण हा बाटका बुवा चांगलाच बुवाला बोललोय आणि बुवा अजून बोलणार बघा. आणि बोलले की बुवा तुमच्या घरी मी येईन उद्या बारी आहे बुवा तुमचं स्वागत आमच्या गावामध्ये बुवा. आम्ही एवढं पण निर्दयी मनाची नाही बुवा. नाही दयाळू आम्ही खेडवाले येऊन लावतो बुवा. उद्या तुमची बारी आहे उद्या बुवा आमच्या घरात या तिथं तुमची सगळी सोय असेल बुवा. नाही घाबरू नका. आपण हे शक्तीपीठ मांडल फक्त आपलं मगाशी बोलल्याप्रमाणे 3 तासाचं बुवा. म्हणून बोलता उद्या माझ्या घरी या तुमचं नक्कीच स्वागत केलं जाईल. आणि गवळणीमध्ये बोलतात की मी
अशी खालची घागर चाटत नाही, बोललं का नाही? पण कलियुगामध्ये हे श्रीकृष्णा तू ती घागर चाटायचास, हे तुम्हाला बुवा मान्य करावं लागेल बुवा. हा, आणि पोपटपंची करायची नाही बोलता, पोपटपंची बुवा. बघा आम्ही फक्त तुमचं लेक्चर ऐकत नाही इकडे बुवा, हे बरोबर नाही बुवा. हा, आणि बघा विषय बघा, एक गाणं गाव आहे नंतर विषय बघतो, कारण विषय जरा लागण्यासारखा आहे. म्हणून बाई बद्दल बोलले, बाईला बुवा कमी समजू नका. म्हणून बुवा बघा, आज बुवाला ह्या नाकऱ्या गावामधून साडी चोळी नसून नाही बुवाला पाठवलं ना, नावाचा शाही सांगत नाही बुवा. म्हणून आज मी बाई आहे आणि बुवा पुरुष, पुरुषाची बाजू बुवा श्रेष्ठ कारण मी बाईची. पण बुवा या रंगावर बाईला बोलले, बाई बद्दल विषय बुवाने काढलाय, बाईची बाजू मांडतो कशी मांडतो. हो ना? अरे तुझा पुरुषाचा बघा बुवा, तुझा पुरुषाचा साज उतरवीन नक्कीच बुवा घालतेस ना, जॅकेट कोण घालतेस नक्कीच उतरवणार बुवा, आणि साडी नेसवणार बुवा तुम्हाला. तुझा पुरुषाचा साज अरे उतरवीन लुगडं असा वन्याले तुला मी तयारी करून, लुगडं असा वन्याले तुला मी तयारी करून. मग या बुवाला, अहो या झिमन बुवाला, या बुवाला पाठव देवी बांगड्या भरून, या बुवाला पाठव देवी बांगड्या. सोरी कधी मी जोडत नाही, आणि एकदा केलेली दोस्ती हे जीवन बुवा ती मी कधी तोडत नाही. गरीबाच्या झोपडीत राहतो आणि श्रीमंताच्या माडीत नाही, आणि असा आगाव बुवा भेटला तर हा शाहीर समीर कधी त्याला सोडत नाही. बघा बुवा बोले की आमच्या घराण्यावर बुवा गेले, बुवा मगाशी काय बोले, हे सदा लाल वाले दिसते, सदा लाल असतं. बुवा तुम्हाला शक्तीकडे भरपूर वर्ष झाले, पण बुवा घराण्यावरती कोणाच्या कधी जाऊ नका. बुवा बुवा काय बोले, ह्या सदा लाल म्हणजे आमच्या घराने सदा लाल आहे, सदा लाल घराणे. बुवा बोले ह्याचा सदा लाल असतो. बुवा बिलकुल बोलू शकतो की ह्यांचा बाबू रंगलेला असतो. बुवाच्या घराला बाबू रंगलेले, पण ह्यांचा बाबू रंगलेला. जसं आमचं सदा लाल तसं बुवा थोडीच थोड उत्तर दिले बुवा तुम्हाला. हा बुवा तुम्हाला. आणि बघा बारी कोणाची, बारी माझी आणि जेवण बुवाची. मग बुवा त्या सगळी बुवाला, त्या सचिन बुवाला कशाला बघतो. बघा तुमच्या बापाशी बारी केली मी कशी केली बघा, त्या जाकादेवीमध्ये केली. बुवा तुमचा बाप कडे मला पण वेळ लागणार नाही. झिमणे येड्या शाना बुवा. हा म्हणून पोरं फिरवा जरा.
नवरात्री सीझन मधील ही माझी दुसरी बारी आहे. एक मुंबईला झाली, एक आज आहे आणि अजून 4 बाऱ्या मला करायच्या आहेत. बुवांच्या आहेत प्रत्येक दिवशी कार्यक्रम बुवांच्या लागले असतील, ते येऊन मोठपणा सांगणार. आपण कशाला बोला, ज्यांना आपण सगळ्यांना मोठवाला आहे का नाही. म्हणून म्हणायला बघा, या बुवाला लय माझं चढलेला आहे, लय माझ चाललंय बुवाला, आज लय तापलाय पण भरपूर. हा, त्यांना वाटलं काय फक्त बोलबच्चन गाणी त्यांनाच गाता येतात, दुसरं काय गाता येत नाही. बुवाचा ज्याला नाव विसरलं काय बोलायचा. म्हणून या बुवाला माझं लय चढलेला आहे आणि खालून वरून बुवा जरासा भाजलेला नाही म्हटलं तर, नाही म्हटलं तरी हा बुवा गाजलेला आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, या जीवन बुवाला आज समीर बुवा लागलेला. एक डोळा देतो तुम्हाला, संभाळ घसरत पाय ग आणि वैराचं झोक्याचं हाय ग. ऐकून घे शैला, लग्नाच्या पहिला काही घोटाळा करायचा नाही रे. म्हणून याचा हलवून उठत नाही रे. आता काय हलवून उठत नाही? अरे हसतोस कशाला? थांब सांगतो तुला बरोबर. हलवून उठत नाही म्हणजे रावणाचा भाऊ कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने जागायचा. बुवा शास्त्रामध्ये माझ्या बरोबर हात पकडायचा नाही, समजलं ना. हा अनुभव कमी आहे काठीशी, पण बुवा तुम्हाला सांगतो, माझे आजोबा ते सुद्धा ख्यातनाम शाहीर होते. आमच्या खेड तालुक्यातील भारतीय गुरुजी आहेत, त्यांचे गुरुवर्य हे माझे आजोबा आहेत. बुवा हे एवढा माझा दांडगा अनुभव आहे. बुवा हे समजायला पाहिजे. याचा हलवून उठत नाही रे, किती सांगू याला मी बाहेर. बघा विषय ऐका, याचा हलवून उठत नाही रे, किती सांगू याला मी बाहेर. अरे ऐकून घे बाईला, ए बाईला आहेस कुठे? अरे ऐकून घे बाईला, तुला सांगते मी पहिला, हा काही कामाचा राहिला तू नाही रे. ऐकून घे बाईला, सांगते मी पहिला, कामाचा राहिला तू नाही रे. ऐकून घे बाईला, सांगते मी पहिला, कामाचा राहिला तू नाही रे. ऐकून घे बाईला, सांगते मी पहिला, कामाचा राहिला तू नाही रे. हलवून उठत नाही रे, किती सांगू याला बाईला, हलवून उठत नाही रे, किती सांगू याला बाईला. ऐकून घे बाईला, सांगते मी पहिला, कामाचा राहिला तू नाही रे. ऐकून घे बाईला, सांगते मी पहिला, कामाचा राहिला तू नाही रे. बघा जरा पोरं फिरवा. एक
करतो बुवा म्हणून अरे रेकॉर्ड ब्रेक अहो केलं या त्यानं अहो आपण गुलच्या गुन्ह्यात उत्तर द्यायचंय किती समजावू ह्याला या बुवाला या याड्याला या रेड्याला हा गांजावाल्याला मोठ्या गांजावाल्याला बघा किती समजावू ह्याला पण समजत नाही अक्कल बघा या रेड्याला आज बुवा रेडाच आहे बापे म्हटलं तर रेडा आहे ना मी बाई आहे बघा किती समजावू ह्याला पण समजत नाही अक्कल बघा ह्या रेड्याला थकले समजावून आज मी या गाड्याला थकले समजावून आज मी या गाड्याला मग घोडा लावू का आजी या भाड्याला घोडा लावू का आजी या प्रत्येकाची आई असते ती आपल्या मुलाला लहानाचं मोठं करते परंतु मुलं काय करतात की लग्न झाल्यानंतर आपल्या आईचं न ऐकता आपल्या बायकोच्या स्वाधीन होतात आणि बायकोचं ऐकतात म्हणून इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझी विनंती आहे की आईला कधीच विसरू नका म्हणून म्हणायचं का बघा अरे उपाशी ती पोटी राहिली इथं राहिलेत ना आपल्या आई उपाशी आपल्या पोरांसाठी त्यांच्यासाठी गाणं आहे उपाशी ती पोटी राहिली अरे वेड्या तुझ्यासाठी पाणी पिऊन निजली मोठ करण्यासाठी मग सांभाळ केला तुझा ही आई म्हणते बाळाला अरे बाळा सांभाळ केला तुझा पण मी काय म्हणतो त्या देवाधी आई बापाची कर पूजा त्या देवाधी आई बापाची
सेवा करण्यासाठी आला होता, तर माझ्याकडून माझ्या संचाकडून काय जर चूकभूल झाली असेल तर मोठ्या मनाने क्षमा करावी. आणि श्रीमंत बुवा तुम्हाला सुद्धा विनंती आहे, बारी घासूनच करा बुवा. हा, आणि बुवा जर तुम्हाला पण काय जर कमी जास्त, जरा जास्तच बोललोय, कमी जास्त बोलला असेल तर बुवा तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करा, कारण तुम्ही नामवंत शाहीर आहात. एवढं बोलून बुवा माझी ही दुसरी फेरी मी इथे संपवतो आणि बुवाला त्यांच्या दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.